हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री 18/7. अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून डी-वाट ओरिएंटेड जे इंजिनिअरिंग केमिस्ट्री सिलेबस आहे किंवा जो सब्जेक्ट आहे त्याचे सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटणार आहेत. पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडले असतील तर त्याला लाईक पण करायचं आहे. आपण बघतोय ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ हॉट सोडा लाईम मेथड. याच्या आधी डिटेलमध्ये हॉट सोडा लाईम मेथड आपण पोस्ट केलेली आहे, तो व्हिडिओ पटकन बघायचा आहे. 6 मार्कासाठी तो क्वेश्चनही येऊन गेलेला आहे. हा क्वेश्चनही अटॅचमध्ये येऊ शकतो 2-3 मार्काला किंवा 4 मार्काला तुम्हाला विचारला जाऊ शकतो की गिव्ह द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ हॉट सोडा लाईम मेथड. मग याचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण बघू. हॉट सोडा लाईम मेथडचा ॲडव्हान्टेजेस आहे प्रोसेस इज इकॉनॉमिकल. इकॉनॉमिकल म्हणजे काय, ही प्रोसेस काय आहे इकॉनॉमिकल. आपण ॲडव्हान्टेजेस बघतोय प्रोसेस इज इकॉनॉमिकल म्हणजे ह्या मेथडला जास्त काही खर्च नाही आहे, इकॉनॉमिकल आहे, परवडणारी आहे. रिॲक्शन प्रोसीड ओनली विदिन द 15 मिनिट. याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये हे काही टॉपिक जे आहेत याच्यामध्ये पॉईंट आहेत ते आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये पण एक्सप्लेन केलेले आहेतच. ओके, रिॲक्शन प्रोसीड ओनली विदिन द 15 मिनिट हा त्याचा प्रिन्सिपल होता की 15 मिनिटामध्ये रिॲक्शन होऊन जाते. नो कॉगुलंट रिक्वायर एक्सेप्ट लाईन अँड सोडा. रिक्वायर एक्सेप्ट म्हणू शकतो आपण याला. कॉगुलंट म्हणजे काय, केमिकल. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की केमिकल लागतात. केमिकल कुठले लागतात, लाईम आणि सोडा. याचा एक असा फायदा आहे की याला लाईम आणि सोडा हे जर 2 केमिकल सोडले तर दुसरे कुठलेही केमिकल लागत नाही. कॉगुलंट्स म्हणजे केमिकल म्हणू शकतो आपण त्याला. इट इन्क्रीज द pH इन वॉटर, हेन्स कोरोजन गेट रिमूव्ह. आता ही जी असेंब्ली असते ती स्टीलची असू शकते मे बी. मग काय होतं, याच्यामध्ये जे वॉटर असतं ते वॉटरचा pH काय असतो, अल्कलाइन असतो, बेसिक pH असतो. आणि त्याच्यामुळे कोरोजन काय होतं, कमी होतं किंवा ती असेंब्ली खराब होत नाही. हाही त्याचा एक आपल्याला फायदा म्हणता येईल. ओके, त्याच्यानंतर डिझॉल्व गॅसेस लाईक O2 अँड CO2 आर ऑल्सो रिमूव्ह. याच्यामध्ये डिझॉल्व गॅसेस आपण बघा, याच्यामध्ये याचे जे फंक्शन आहेत बरोबर, लाईमचे जे फंक्शन आहेत त्याच्यात CO2ची एक रिॲक्शन पण बघितलेली आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की CO2 आणि O2 हे सुद्धा आपण काय करू शकतो, लाईमच्या साह्याने रिमूव्ह करू शकतो. ड्यू टू अल्कलाइन नेचर ऑफ वॉटर पॅथोजेनिक बॅक्टेरिया अल्सो रिमूव्ह. पॅथोजेनिक बॅक्टेरिया म्हणजे काय, जे डिसीज पसरवतात असे बॅक्टेरिया. तर अल्कलाइन नेचर, बेसिक नेचर असल्यामुळे ते बॅक्टेरिया पण काय होऊन जातात, ॲटोमॅटिकली किल होऊन जातात त्याच्यामध्ये बरोबर. नंतर डिसॲडव्हान्टेजेस, हे झाले फायदे, हे काय झाले ॲडव्हान्टेजेस झाले. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये आपल्याला म्हणता येईल की स्किलफुल वर्कर आर रिक्वायर. स्किलफुल वर्कर म्हणजे काय, ज्याला कळत असेल त्याच्यामधला तोच वर्कर आपण तिथं काय करू शकतो, काम करू शकतो. बिकॉज तिथं काय केमिकल असणार आहे आणि केमिकल हे अकॉर्डिंगली यूज केले जातं. म्हणजे एका कंपोजिशनच्या दुसऱ्या पर्सेंटेजमध्ये समथिंग असं ठरलेल्या क्वांटिटीमध्येच ते आपण यूज करू शकतो. आपण वॉटरची जेवढी क्वांटिटी असेल त्या अकॉर्डिंग लाईम आणि सोडा यूज करतो. मग त्याच्यामध्ये स्किलफुल वर्कर पाहिजे, ज्याला माहिती पाहिजे, त्याच्यातले काहीतरी आयडिया पाहिजे, असे वर्कर आपण यूज करतो इकडे. मेजर प्रॉब्लेम फॉर डिस्पोजल ऑफ स्लज. आपण बघा ते एक असेंब्ली काढली होती हॉट सोडा लाईम मेथडची, अशी एक असेंब्ली होती आणि इथे जो डिस्पोजल तयार होतो इथे किंवा हा जो स्लज तयार होतो, ओके, स्लज किंवा पीपीटी तयार होते, तिला डिस्पोजलचा प्रॉब्लेम येतो. तिला टाकायचे कुठे, कारण आपण जर त्याला ओपनली डायरेक्ट स्प्रेड केलं तर ते इन्व्हायरमेंटला काय होऊ शकतं, फायदेशीर नसणार आहे त्याच्यामुळे. डज नॉट प्रोड्यूस वॉटर ऑफ झिरो हार्डनेस. याचं आपण ही जेव्हा मेथड बघितली त्याच्यामध्ये आपण बघितलं किंवा इथं बघा तो पॉईंट आलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये 25 ppm ओनली अप टू 50 ppm पर्यंत आपण काय करू शकतो, हार्डनेस असलेलं वॉटर तयार करू शकतो. जर तुम्हाला 25 ppmच्या खाली जायचं असेल झिरो हार्डनेसपर्यंत तर आपल्याला आयन एक्सचेंज मेथड तिथे यूज करावी लागेल. ओके, मग रिॲक्शन इज सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर फ्लक्च्युएशन. याच्यामध्ये आपण स्टीम यूज केलेली होती बरोबर, स्टीम यूज केलेली, केमिकल यूज केलेली. जर याच्यामध्ये टेम्परेचर थोडंफार इकडे तिकडे झालं किंवा टेम्परेचर जर जास्त वाढलं तर ही रिॲक्शन काय होऊ शकते, खराब होऊ शकते, रिॲक्शन चेंज होऊ शकते किंवा मग ते असेंब्ली पण काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते. हा पण याचा आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस म्हणतात. सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर सेन्सिटिव्ह द रिॲक्शन. क्लिनिंग ऑफ असेंब्ली इज इसेन्शियल. याच्यामध्ये आपण लाईम सोडा यूज करतोय, याच्यामध्ये केमिकल असतात, केमिकलमुळे असेंब्ली काय होते, खराब होते आणि त्याला क्लिनिंग करणं काय गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला एका इंटरव्हल नंतर क्लिनिंग काय करून घ्यायची आहे. क्लिनिंग इज इसेन्शियल. द बाय प्रोडक्ट फॉर्मेड ड्यू टू लाईम अँड सोडा आर डिफिकल्ट टू रिमूव्ह. आता ठीक आहे, याच्यामध्ये वॉटर आपण हार्ड वॉटरपासून सॉफ्ट वॉटर घेतोय किंवा लाईम आणि सोडा यूज करून जे केमिकल रिॲक्शन करतोय, ओके, नो प्रॉब्लेम. हार्ड वॉटरमधून इम्प्युरिटी रिमूव्ह होत आहेत आणि त्या आपण सॉफ्ट वॉटर त्याच्यापासून काढतो आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये साईड प्रोडक्टसुद्धा तयार होतात. मग साईड प्रोडक्टला रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला डिफिकल्टी येऊ शकता. हा एक आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस ह्याच्यामध्ये म्हणता येतो. ओके, कळलं असेल लाईम आणि सोडा. याच्यावर जो डिटेल जो व्हिडिओ आहे याच्यावरला लाईम सोडा प्रोसेसचा, हॉट लाईम सोडा प्रोसेस. आधी काय होतं सिलेबसमध्ये कोल्ड लाईन सोडा प्रोसेस पण होता, तो आता रिमूव्ह करून टाकला आहे. फक्त काय हॉट लाईन सोडा प्रोसेस आहे. त्याचा व्हिडिओ आपण डिटेलमध्ये पोस्ट केलेला आहे ऑलरेडी, तुम्ही जाऊन पटकन बघायचं आहे.